एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ. देवाची इच्छा असेल तर महापौर होईल. देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही. नाही नाही असं नाही. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले. थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही. आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाहीये टेन्शन. बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे आम्हाला 2.5 वर्ष महापौर देण्याच्या वर्षी तुम्हाला शिंदेचे शिवसेनेचे नेते करत आहेत. त्यांचा संबंध काय पण बाळासाहेबांशी त्यांचा संबंधच नाहीये. उद्धवजी त्यांचे जे नगरसेवक आलेले त्यांचे जे नगरसेवक निवडून आलेले ते आता ताज हॉटेलला येथे काही दिवस ठेवणार आहेत. काय त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात. सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. त्यातले आमचे किती फोडलेले आहेत. आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा. काँग्रेस सोबत एक मिनिट. तुमच्या इच्छेनुसार मुंबईत बसला असता. उद्धवजी काँग्रेस सोबत असतील तर तुमच्या इच्छेनुसार आज मुंबईत महापौर असतात. हा जरा बंद करू. हा काय म्हणतात. काँग्रेस सोबत असतील तुमच्या तर आज तुमच्या इच्छेनुसार मुंबईत महापौर या असतात. अशा प्रश्नाला काय म्हणतात माहितीये ना. आत्याबाईला मिशा असत्या तर अशी म्हण आहे मराठीत. माईक घेऊन बोला सगळ्यांनी तिकडे घेतो. उद्धवजी आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचते. याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे. तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येत आहे हे आता जवळपास स्पष्ट आहे. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होतो. बघा एक सांगतो. आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठेही खचलेला नाहीये. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाहीये तो बसावा न बसावा. पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आणि हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. आमची विश्लेषण करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद नाही पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत. मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल. सगळं होईल. पण उद्धवजी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली. आमचे काही गद्दार फोडले तरी सुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरी सुद्धा 54 फोडले होते तरी सुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची
2028, 29, 30 सालची खरी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाहीये, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ.